जे झालं ना, आपण परत कडव्यानंतर येतोय ना, तेव्हा पण कोऱ्या कोऱ्या कागदावर ती असलं जरी छापलं 2दा घ्यायचंय सगळ्यांनी. आणि त्याला पण सगळ्यांनी घ्यायचंय. ओके, चला सुरू करूया. हा, ठीक आहे. आपला स्पीड 115 ठरला पण काल. 115. चला गाईज सुरू करा. वी आर लाईव्ह. ओके. हाय 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 हाय. मी मधुराणी आणि अर्थात ही सगळी कवितेचं पान लाईव्हची आमची टीम आहे. आणि आता आम्ही रिहर्सलला बसलोय. तुम्हाला माहितीच आहे कवितेचं पान लाईव्ह. चला एकत्र कविता म्हणूया. हा कार्यक्रम 1 फेब्रुवारीला होतोय 5:30 वाजता संध्याकाळी, वृंदावन हॉल, पौड रोड, पुणे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी यायचंय. आता मला शब्द सुचत नाहीत कारण थोडं रिहर्सलचं टेन्शन आलंय. तर मला असं वाटतं मी बडबड करण्यापेक्षा आमची रिहर्सल तुम्हीच लाईव्ह बघा. कसं काय आयडिया? छान आहे. चला सुरू करूया. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार, शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार, तर फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं, पाणी नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, माती भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं, रुजणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं, गाणं नसतं आपलं. हा तर ह्या सगळ्यांची ओळख करून देते. ही आहे श्रिया, हा आहे संवेद, हॅलो. हा आहे प्रतीक, हॅलो. आणि गिटारवर आहे कौंतेय, आणि ही आहे सई, ही आहे सायली, आणि हा आहे अश्विन. सो अशी आमची ही टीम आहे. खूप मजा येते. आता तुम्ही ऐकलीत ती मंगेश पाडगावकरांची कविता आहे आणि त्याला चाल द्यायचा मी प्रयत्न केला. अशा गाऊन पण अनेक कविता मी ऐकवणार आहे. काही अगदी जुन्या आपण शाळा कॉलेजमध्ये म्हणायचो, जसं की
आजीच्या जवळी घड्याळ कसले असेल किंवा सांगा ना हो आजोबा कोण असतो चांदोबा अशी कविता असेल. विंदांच्या काही बालकविता आहेत आणि अर्थात प्रेम कविता आहे. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं किंवा प्रेम म्हणजे प्रेम असं अशा खूप कविता ज्या तुम्हाला माहित आहेत. काही कविता अशाही की ज्या तुम्हाला कमी माहिती आहेत. काही कविता आपण एकत्र म्हणणार आहोत आणि ती या कार्यक्रमाची गंमत आहे किंवा वेगळेपण आहे. तुम्ही तिथे आल्यावर तुम्हाला कळेलच की काही कविता आम्ही प्रोजेक्टरवरती प्रोजेक्ट करणार आहोत. त्या तुम्हाला दिसत राहणार आहेत आणि आमच्या बरोबर तुम्ही त्या म्हणणार आहात. अर्थात कशा म्हणायच्या, त्याची लय आणि त्याचं मीटर हे सगळं मी तुम्हाला समजावून सांगितलं, त्याची काळजी करू नका. आपण आता कुठली कविता ऐकूया? गडद निळे. बरं, ही कविता तुम्ही ऐकणार आहात त्या दिवशी आणि एकत्र म्हणणार पण आपण. सुरू करूया. पहिला आणि शेवटचा क्रम. रेडी? येस. 1, 2, 3 गो. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे गडद निळे दिनलंगुनी जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी. दिनलंगुनी जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी. पद्मराग वृष्टी तोड माड भव्य झाले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे गडद निळे. टप 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 पडती थेंब, टप 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 पडती थेंब, मनी वनीचे भिजती डोंब. वत्सल ये वास धणू चिरवच बोले. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे तर अशी गंमत येणार आहे, मजा येणार आहे. तेव्हा नक्की भेटूया. कवितेचं पान लाईव्ह. चला एकत्र कविता म्हणूया. या कार्यक्रमाला 1 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 वाजता वृंदावन हॉल, पौड रोड. आणि अजून एक, हा आमचा पहिलाच कार्यक्रम आहे असा ज्याच्यात ही कॉन्सेप्ट आम्ही पहिल्यांदा एस्टॅब्लिश करतोय की चला एकत्र कविता म्हणूया. आणि तेव्हा भरभरून प्रतिसाद द्या. आणि तुमच्या कुठल्याही, तुम्ही आता हे लाईव्ह ज्या शहरातून, गावातून, देशातून बघत असाल तर हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत घेऊन यायला आम्हाला आवडेल. त्यासाठी एक संपर्क खाली देते, त्याच्यावर संपर्क करा. थँक्यू.